वर्ध्यातून धक्कादायक बातमी समोर येते। वर्ध्यात नरबळी देण्याचा प्रयत्न केला गेलाय। शेजारच्या मुलाला महिलेनं विहिरीत ढकललंय। वर्ध्यातील नालवाडी परिसरात शेजारी राहणाऱ्या महिलेने एका 12 वर्षीय बालकाला विहिरीत ढकलल्याची घटना घडली आहे। विहिरीला शेंदूर लावायला सांगत शेंदूर लावण्यासाठी वाकलेल्या बालकाला विहिरीत ढकलून महिलेने पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय। नशीब बलवत्तर म्हणून मुलाने विहिरीतील दोरीचा आधार घेत स्वतःचा बचाव केला। या प्रकरणी वर्धा पोलिसांनी जादूटोणा विरोधी कायद्यान्वये महिलेवर गुन्हा दाखल केलाय। एकंदरीत हा प्रकार हा जादूटोणाच्या आणि अंधश्रद्धेच्या याच्यातून झालेला असल्याचं सकृतदर्शनी दिसून आलं। त्यावरून पोलीस स्टेशन वर्धा शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्याचा तपास सुरू असून पुढील योग्य ती कारवाई करण्यात येतात। विहिरीची पाणी केली, विहिरीवर शेंदुराने ओम काढलेला आहे, 5 बोटं लावलेला आहेत आणि त्यांनी सांगितलं की मला पूजा करायला लावलीत आणि दगड टाकायला लावलेत आणि दगड टाकतानीच मला धकलून दिलेलं आहे। म्हणजे हे नरबळीसारखीच एक सदृश्य घटना आहे। नरबळीमध्ये फक्त खून केला जातो किंवा त्याचा गळा कापला जातो, याच्यामध्ये ते झालेलं नाही आहे। परंतु जोपर्यंत त्या बाईची मुलाखत आपली होत नाही आणि त्या बाईची भेट घेत नाही तोपर्यंत याच्या पाठीमागचं काय गूढ आहे, नेमकं तिनं जीव कशासाठी घेण्याचा प्रयत्न केला, हे अजून मात्र आपल्याला अंधारात ठेवण्यासारखं आहे। आणि मग पोलिसांनी केलेली कारवाई जरी असेल तरी महाराष्ट्र अंधश्रद्धा समितीचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही पण आमच्या परीनं तपास करू।